आयुक्तांवरील कारवाई थांबवा अन्यथा आयुक्तांना कोंडू दलित महासंघाचा मोर्चा। सांगली शहरातील हातगाडी धारक व फेरीवाल्यांवर महानगरपालिकेकडून सुरू असलेल्या कथित अन्यायकारक कारवाईला विरोध करत दलित महासंघ मोहिते गट यांच्यातर्फे सोमवारी महानगरपालिकेवर हातगाडा ढकल मोर्चा काढण्यात आला। संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला। मोर्चा दरम्यान उपायुक्त यांना निवेदन देण्यात आले। त्यात महापालिका हद्दीत व्यवसाय करणाऱ्या बहुजन मागासवर्गीय व मुस्लिम समाजातील हातगाडी धारकांवर होणारी कारवाई तात्काळ थांबवावी, सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाचं पालन करून राष्ट्रीय फेरीवाला धोरणांची अंमलबजावणी करावी, अन्यथा आयुक्तांना त्यांच्या कार्यालयातच कोंडून ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे। निवेदनात म्हटलं आहे की आयुक्त गांधी हे स्वतःचे नियम तयार करून मनमानी कारभार करत आहेत। त्यांचा कारभार हुकुमशाही असून फेरीवाल्यांच्या व्यवसायावर आघात करत आहे। त्यामुळे गोरगरिबांच्या पोटावर लात मारली जात आहे। तसेच आयुक्तांवर अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आयकर व ईडी मार्फत त्यांच्या संपत्तीची चौकशी करावी अशी मागणी संघटनेने केली आहे। या मोर्चात डॉक्टर उत्तम मोहिते, महिला आघाडीच्या राज्याध्यक्षा वनिताताई कांबळे, आकाश कांबळे, तुषार ठोंबर, सनुल्ला बावचकर, रमेश चौगुले, प्रशांत केदार, युनुसभाई कोल्हापुरे, प्रवीण वारे, विजयाताई माळी, भाग्यश्री सूर्यवंशी, अर्जुन मोहिते, साधना पाटील, कुलदीप वारे, विकास वारे, मास मोरे, किरण चौगुले, वैभव कोल्हे, यश कांबळे, गणेश दोडमनी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा सहभाग होता। मोर्चामुळे महापालिका परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। दलित महासंघाच्या या तीव्र आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव निर्माण झाला असून आता महापालिकेची पुढील भूमिका काय असते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। भारताला स्वातंत्र्य मिळून आज 75 ते 78 वर्ष पूर्ण झाले, पण म्हणावं तसं स्वातंत्र्य देशात मिळालं, पण या सांगलीत महापालिकेत काही इंग्रज अंशिक राहून गेलेले आहेत असं स्पष्ट वेळोवेळी दिसून येत आहे। हे सतत गोरगरिबांच्यावर मोलमजुरी करणाऱ्यांच्यावर कायम अन्याय करतात। या ठिकाणाला गेल्या 2-4 महिन्यात या ठिकाणाला सत्यम गांधी, किती नाव छान आहे बघा, सत्यम गांधी नावाचे आयुक्त आलेले आहेत। ते कायमस्वरूपी गोरगरिबांच्याच पाठीमागे लागतात। मधल्या काळात तिने गेले आणि जी कुकीधारक आहेत त्या कुकीदारांची कुकी पाडलीत। आता तिने नवीन चर्चा देण्यासाठी आज गरिबांचा प्रश्न निर्माण केलेला आहे। फेरीवाले हा अनेक वर्षापासून फेरीवाल्यांचा प्रश्न राहिला आहे, कारण भारत आमचा अजून मागासलेला देश आहे। एसीच्या दुकानात किंवा चांगल्या स्टँडर्डच्या हॉलमध्ये किंवा स्टँडर्डच्या ठिकाणी जाऊन कोणतीही वस्तू खरेदी करण्यापेक्षा फेरीवाल्याकडून खरेदी करण्यास भारतीय लोक पसंत करतात। याचा राग मला वाटतं या आयुक्त साहेबांना आहे। त्यांनी फेरीवाल्यांच्यावरच इथं आवडला आहे, कारण त्यांना लवकर या फेरीवाल्यांच्यावर बंदी आणून त्यांचे परवाने रद्द करून त्या परवान्यात सुप्रीम कोर्टाने असं म्हणलेलं आहे की त्यांना शासकीय सुविधा द्या, त्यांच्या काही गोष्टी आहेत त्या अंमलात आणा, त्यांना लायसन्स द्या। अशा प्रत्येक वेळेला त्यांना वेळोवेळी ज्या अटी आहेत त्या रद्द करण्यासाठी कोर्टाने आदेश देऊन सुद्धा या आयुक्तांनी त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या अटी घालत त्यांना एका जागेला जागा देतो आणि तुम्ही धंदा करा, अन्यथा तुम्ही दुसरीकडे दिसला तर अनेक हजार रुपयाचा दंड तुम्हाला करणार असं म्हणून आज 15 ते 20 दिवस झालं त्या फेरीवाल्यांचा धंदा बंद पडलाय। या आयुक्तांचं म्हणणं असं आहे की त्या फेरीवाल्यांच्या चुला बंद पडायच्या आहेत, त्यांचा धंदा बंद पडायचा आहे, त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त करायचं आहे आणि या सांगलीतल्या सगळ्या फेरीवाल्यांना गुन्हेगार करायचं आहे। जे फेरीवाले आज आहेत ते मुस्लिम समाजाचे आहेत, ते मागासवर्गीय समाजाचे आहेत। त्यामुळं मला वाटतं या आयुक्त साहेबांच्या डोळ्यात चूक खूपच आहे, म्हणून आम्ही आज याचा निषेध म्हणून आज आम्ही हातगाडी घेऊन रस्त्यावर उतरलोय। तुम्हाला दाखवायला साहेब तुम्ही असं सांगितलं होतं रस्त्यावर हातगाडी दिसला की कारवाई करणार, म्हणून आंदोलनात जात हातगाडी आणली। साहेबांच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल व्हावा, साहेबांनी कोर्टाचा आदेश भंग केला म्हणून त्यांच्यावर फौजदारी सारखे गुन्हे दाखल व्हावे, म्हणून आज आम्ही त्यांना शांततेच्या पद्धतीनं हातगाड्या ढकलत आणून या ठिकाणाला निषेध केलेला आहे। पण येत्या काळात जर आयुक्त साहेबांनी हाय असा आपला टेका ठेवला तर देण्यात किंवा आयुक्त साहेबांना महापालिकेत कुठून घातल्याशिवाय दलित महासंघाला असा इशारा मिळेल।